गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स. वेलकम टू स्टार क्लासेस लातूर. बानो, मी आहे डॉक्टर वैभव दत्तात्रय पालके आणि मी तुमच्या समोर घेऊन येत आहे 11वीचे काही इंटरेस्टिंग कन्सेप्ट जे मे बी तुम्हाला कधी कधी त्रास देत असतील. आता मी काय बोलणार आहे किंवा काय सांगणार आहे हे मी डायरेक्ट तुम्हाला आपल्या बोर्डवर दाखवणार आहे. काय ऍक्च्युली वी आर इंटरेस्टेड इन दोज कन्सेप्ट्स व्हिच आर क्वाइट ट्रिकी म्हणजे तुम्हाला माहित असतील त्या कन्सेप्ट इझी आहेत, पण तुम्हाला त्या कन्सेप्टचा कदाचित डेप्थ माहित नसेल. जसं चला मी क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. काय क्वेश्चन आहे बरं? न्यूबॉर्न चाइल्ड म्हणजे आता जन्मलेलं बाळ, ठीक आहे ना, विथ ब्लड ग्रुप ए. त्याचा ब्लड ग्रुप कुठला आहे सांगा बरं? ए आहे. हॅज X antigen on RBC surface and Y antibody in blood plasma. Then what are X and Y? म्हणजे असं बाळ ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याच्या आरबीसी वर कुठला अँटीजन आणि त्याच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये कुठली अँटीबॉडी. बस एवढा सोपा क्वेश्चन. सांगा बरं काय आन्सर असेल असं? चला मला सांगा, तुम्हाला वाटतं का याचा आन्सर 1 असेल? ए अँटीजन आणि नो अँटीबॉडी नाही. मग काय वाटतं याचा आन्सर 2 असेल का? ए अँटीजन आणि अँटीबी अँटीबॉडी. हा, आय एम शुअर की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स ना हे आन्सर दिलं असेल, जे की एकदम रॉंग आहे. हा, तुम्हाला वाटलं सर हे रॉंग कसं? हे तर करेक्ट आन्सर आहे. मग मी तेच सांगायला लागले तुम्हाला की वी आर गोइंग टू डील विथ दोज कन्सेप्ट्स व्हिच आर क्वाइट ट्रिकी. आणि इथं ट्रिकी पार्ट काय आहे? हा ट्रिकी पार्ट आहे, मी क्वेश्चन जो विचारलाय तो न्यूबॉर्न चाइल्ड बद्दल विचारलाय. असं बाळ जे आता जन्मलंय ते 1 वर्षापर्यंत असू शकतं कदाचित, किंवा 4-5 महिने काही असू शकतं. त्या बाळाचा ब्लड ग्रुप ए आहे आणि मी म्हणतोय की त्याच्या आरबीसी वर ए अँटीजन आहे, पण त्याच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज नाही त्याच्यात. आता हे कसं शक्य आहे? यासाठी आपण काय करूया, एक सिंपल तुमचा जो टेबल ऑलरेडी पाहिला आहे, हा टेबल आहे, तुम्ही ऑलरेडी स्टडी केला टेबल. काय आहे टेबल मध्ये? या टेबल मध्ये माहिती अशी आहे की तुमचा ब्लड ग्रुप जर ए असेल, दिस टेबल इज फॉर एडल्ट मोर दॅन 15 इयर्स. हा जो टेबल आहे बघा, लक्षात ठेवा तुमच्या एनसीईआरटी मध्ये बॉडी फ्लुइड्स इन सर्क्युलेशन मध्ये जो टेबल दिलेला आहे ब्लड ग्रुपिंगचा आणि ब्लड ट्रान्सफ्युजनचा, that is the table applicable for only those adults which are of more than 15 years. 15 वर्षापेक्षा जास्त ज्याचं वय त्यासाठी ऍप्लिकेबल आहे. काय ते सांगणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर आरबीसी वर ए अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप ए आणि अँटीबॉडी प्लाझ्मा मध्ये अँटीबी, आणि आरबीसी वर बी जो अँटीजन तो ब्लड ग्रुप आणि त्याच्या अपोजिटची अँटीबॉडी. जो अँटीजन तोच ब्लड ग्रुप आणि त्याच्या अपोजिटची अँटीबॉडी. म्हणजे आरबीसी वर बी अँटीजन तर ब्लड प्लाझ्मा मध्ये अँटी ए अँटीबॉडी आणि मग तो जो बी अँटीजन आहे म्हणजे ब्लड ग्रुप बी. आणि हे कोणी सांगितलं? आपल्या लँड स्क्रीनर काकाने सांगितलं. लँड स्क्रीनरने सांगितलं की बाबा जो अँटीजन आरबीसी वर त्याच्या अपोजिटची अँटीबॉडी प्लाझ्मा. पुढचा प्रश्न हा आहे, तुम्हाला माहिती आहे का बरं की अँटीजन्स आपल्या सेल्सवर असतात आणि अँटीबॉडीज ह्या आपण तयार करतो. लक्ष देऊ नाही का मी काय म्हणलं? अँटीजन्स आर नॅचरली प्रेझेंट ऑन आवर सेल्स. म्हणजे तुम्ही जर ए ब्लड ग्रुप वाले असाल तर तुमच्या आरबीसी वर ए अँटीजन आहे. बट व्हेन यू आर न्यूबॉर्न, तुम्ही जन्मलेले आहात, त्यावेळेस तुमच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये अँटीबी अँटीबॉडी असणार नाहीये. अजून एक आहे का? तुमचा ब्लड ग्रुप ए आहे, याचा अर्थ तुमच्याकडे अँटीजन ए अँटीजन आहे आरबीसी वर, पण जन्मलेल्या वेळेस तुमच्याकडे अँटीबॉडी नाही. आणि हाच कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. म्हणजे काय आणि हे अँटीबॉडी तयार कसे होतात हे सांगायचं मला. सो आय एम गोइंग टू टॉक अबाउट हायपोथेसिस व्हिच इज गिवन इन गायटन्स फिजियोलॉजी. गायटन्स फिजियोलॉजी हे इंटरनॅशनल लेवलला फिजियोलॉजीचं स्टँडर्ड बुक आहे, जे कुठल्याही डॉक्टर्सना माहित असतं. त्यामध्ये मी लिहितो तुमच्याकडे ए अँटीजन असेल तर तुमच्याकडे अँटीबी अँटीबॉडी का असायला पाहिजे. तुमच्याकडे बी अँटीजन असेल तर तुमच्याकडे अँटी ए अँटीबॉडीज का पाहिजे. हे ओरिजिन कसे झाले? कारण अँटीबॉडीज आर नेव्हर प्रेझेंट इन अवर बॉडी नॅचरली, वी हॅव टू प्रोड्यूस देम. मग याचा हायपोथेसिस लक्षात नाही का? काय आहे हायपोथेसिस मी सांगतो. इमॅजिन करा तुमच्याकडे आरबीसी आहे. सो आरबीसी रेड कलर ड्रॉप आहे, ही आपली आरबीसी आहे. ओके, आणि या आरबीसी वर तुमच्याकडे ए अँटीजन आहे. कुठला अँटीजन आहे? ए अँटीजन. आता ए अँटीजन आहे आणि दिस इज द आरबीसी ऑफ न्यूबॉर्न. न्यूबॉर्न म्हणजे आता जन्मलेले बाळ आहे.
त्याच्या आरबीसी वर ए अँटीजन आहे, पण त्याच्याकडे देयर विल बी नो एनी अँटीबॉडी इन ब्लड प्लाझ्मा. त्याच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये कुठलीही अँटीबॉडी असणार नाही. मग अँटीबॉडी कशी जनरेट होईल? त्याचा हायपोथेसिस आहे का, त्याचा कन्सेप्ट आहे का काय? बाळ ज्यावेळेस बाळ जन्माला येतं, आईच्या पोटाच्या बाहेर येतं, त्यावेळेस ब्रीदिंग नावाची प्रोसेस करतो, बरोबर? किंवा पुढच्या काही महिन्यामध्ये ते जेवण करायला लागेल. 6 महिने झाल्यावर ब्रीदिंग आणि फूड कंझ्युम करताना या ब्रीदिंग मधून काही हवेतले बॅक्टेरिया त्या बाळाच्या रिस्पायरेटरी सिस्टम मध्ये एंटर करतात, त्याच्या बॉडीमध्ये. म्हणजे गृहीत धरा, हा जो बॅक्टेरिया आहे, दिस इज अ बॅक्टेरिया which has entered in the body of that newborn. ते जे न्यूबॉर्न बेबी आहे त्याच्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया हवेतून एंटर झाला असेल, किंवा जर समजा 6 महिन्याचं बाळ आहे तर त्याच्या फूड मधून एंटर झालं. सायंटिस्टने ऑब्झर्व केलं की बॅक्टेरियाच्या सरफेसवर ए अँटीजन जो आपल्या आरबीसी वर आहे तोही असतो, आणि कधी कधी बी अँटीजन पण असतो. लक्ष देऊ नका, I am talking about the bacteria which is entering in the respiratory system of that newborn. नवीन जन्मलेल्या बाळाच्या नाकातून एक बॅक्टेरिया चाललाय, त्या बॅक्टेरियावर ए आणि बी अँटीजन आहे. कधी कधी हे बॅक्टेरिया फूड मधून एंटर होतात. आता मला सांगा, हा जो बॅक्टेरिया याच्याकडे तेच अँटीजन आहे जे आपल्या आरबीसीच्या सरफेसवर. The same antigens are present on the surface of bacteria, those antigens which are present on the RBCs of human. इमॅजिन करा, आता हा बॅक्टेरिया याच्या बॉडी घुसला. मला सांगा, आरबीसी कडे आपला अँटीजन कुठला आहे? सर ए अँटीजन आहे. बॅक्टेरियाकडे कुठले अँटीजन आहेत? सर ए आणि बी. मला सांगा, या आरबीसीला ए अँटीजन ओळखीचा आहे का? सर ओळखीचा आहे. याचा अर्थ याच्याकडे पण ए अँटीजन, याच्याकडे पण ए अँटीजन, म्हणजे या बाळाच्या बॉडीमध्ये याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होत नाही. रूल लक्षात ठेवा, नवीन अँटीजन जर बॉडीमध्ये एंटर झाला तरच अँटीबॉडी तयार होते. Our body produces antibodies against foreign antigen. म्हणजे हा ए अँटीजन याच्यासाठी फॉरेन नाही, सेम आहे. पण बी अँटीजन ज्यावेळेस याच्या बॉडीमध्ये दिसतो त्यावेळेस याच्या बॉडीमध्ये जो ब्लड प्लाझ्मा आहे हा नवीन अँटीजन आहे. मग नवीन अँटीजन फॉरेन अँटीजन दिसला की त्याच्या अगेन्स्ट काय करायचं? अँटीबॉडी. मग काय करणार? नाउ ब्लड प्लाझ्मा, या बाळाचा जो ब्लड प्लाझ्मा आहे, ब्लड प्लाझ्मा विल हॅव अँटी बी अँटीबॉडी. छान, म्हणजे याच्याकडे ऑलरेडी ए अँटीजन ह्याला माहिती आहे, म्हणून बॅक्टेरियावरचा ए अँटीजन याच्यासाठी ओळखीचा आहे, फॉरेन नाही. पण बी अँटीजन याला माहित नाही. मग हा काय करतो? ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे तो काय करतो? अँटी बी अँटीबॉडी तयार करतो, सो दॅट दिस अँटीबॉडी कॅन किल दिस बॅक्टेरिया. मग मला सांगा, आता याच्या आरबीसी वर कुठला अँटीजन? सर ए अँटीजन. आणि प्लाझ्मा मध्ये कुठली अँटीबॉडी? अँटी बी अँटीबॉडी. अँटी हे का तयार झाले? कारण ए अँटीजन ऑलरेडी यांना नोन आहे. म्हणजे ज्यावेळेस बाळाच्या बॉडीमध्ये ब्रीदिंग मधून फूड मधून बॅक्टेरिया जाईल, ज्या बॅक्टेरियावर ए अँटीजन पण असेल आणि बी, हे सेम अँटीजन आहे जे आरबीसी वर असतात. मग ए अँटीजन नोन आहे म्हणून अँटी ए अँटीबॉडी तयार होणार नाही. बी अँटीजन अननोन आहे, फॉरेन आहे, सो हा काय करेल? अँटी बी अँटीबॉडी तयार करेल. म्हणजे आरबीसीच्या सरफेसवर ए अँटीजन आणि ब्लड प्लाझ्मावर अँटी बी अँटीबॉडी. चला आता तुम्ही सांगा दुसरं. आपल्याकडे दुसरी आरबीसी घ्या, एक आरबीसी घेतलं, दुसरा एक न्यूबॉर्न आहे, आणि इमॅजिन करा नवीन जन्मलेल्या बाळाकडे बी अँटीजन आहे. ओके, आणि त्याच्या बॉडीमध्ये पण ब्रीदिंग नावाच्या प्रोसेस मधून समजा इथं एक बॅक्टेरिया घुसला, इथे एक बॅक्टेरिया ड्रॉप होतो. आता दुसरं बाळ आहे का, आणि इथे एक बॅक्टेरिया एंटर झाला, आणि या बॅक्टेरियावर सुद्धा ए अँटीजन आहे, आणि याच बॅक्टेरियावर अजून एक अँटीजन आहे, बी अँटीजन आहे. आता मला सांगा, हा कुठली अँटीबॉडी बनवेल? सर याच्याकडे बी अँटीजन आहे, इथं पण बी अँटीजन आहे, म्हणजे हा फॉरेन नाही. इथं फॉरेन कोण आहे? ए अँटीजन. याचा अर्थ याच्या प्लाझ्मा मध्ये यू विल सी देयर इज अ अँटी ए अँटीबॉडी. ए म्हणजे अँटीबॉडी. आरबीसी वर अँटीजन बी, प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी अँटी ए. आरबीसी वर अँटीजन ए,
प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी अँटीबी. चला तुमचं सांगा तुम्ही. जर तुमच्याकडे जी आरबीसी आहे, या आरबीसी घेतो, या आरबीसी वर नो अँटीजन, याच्याकडे बाळांनो अँटीजन नाही. सांगा बरं म्हणजे काय? सर हा आहे ओ ब्लड ग्रुप. कुठला ब्लड ग्रुप? ओ ब्लड ग्रुप. मग मला सांगा, या न्यूबॉर्न, हा जो न्यूबॉर्न आहे, याच्या बॉडीमध्ये आता एक बॅक्टेरिया घुसला. कसा घुसेल? आयदर ड्युरिंग ब्रीथिंग और ड्युरिंग कंझम्पशन ऑफ फूड. या बॅक्टेरियावर ए अँटीजन पण आहे, बी. काही बॅक्टेरियावर फक्त एच असतं, काहींवर फक्त बी असतं, काहींवर दोन्ही असतं. आता मला सांगा, या आरबीसी कडे एकही अँटीजन नाही. याचा अर्थ बोथ ए अँटीजन अँड बी अँटीजन, बोथ अँटीजन्स आर फॉरेन अँटीजन. म्हणजे हा काय करेल? हा प्रोड्यूस करेल अँटी ए अँड अँटी बी अँटीबॉडीज इन ब्लड प्लाझ्मा. का बरं? कारण याच्याकडे दोन्ही अँटीबॉडी प्रेझेंट नाहीये. म्हणजे ज्याचा आरबीसी वर ओ ब्लड ग्रुप, त्याच्या ब्लड प्लाझ्मा मध्ये दोन्ही अँटीबॉडी. चौथी केस जी तुम्हाला आता 100% कळाली असेल की काय देणार आहे. आता आपण चौथ्या केस मध्ये आरबीसी घेतली, ज्याच्याकडे ए अँटीजन पण आहे आणि बी अँटीजन पण आहे. याचा अर्थ याच्याकडे अँटीजन जे आहे, अँटीजन हे आहे ए अँड बी. आणि मग मला सांग, याच्या वर जर बॅक्टेरिया घुसला तर ए पण सेल्फ अँटीजन आहे आणि बी पण सेल्फ अँटीजन आहे. म्हणजे हा ए आणि बी च्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनवणार नाही. देयर विल बी नो अँटीबॉडीज. म्हणजे मला काय कळलं? ए ब्लड ग्रुप असेल तर प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी अँटी बी ब्लड ग्रुप असेल तर प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी अँटी ए. ओ ब्लड ग्रुप असेल तर प्लाझ्मा मध्ये कोण? अँटी ए अँड अँटी बी. आणि जर ए बी ब्लड ग्रुप असेल तर अँटीबॉडी असणार नाही. म्हणजे जन्मलेल्या बाळाला इकडे या, इकडे मागं कुठे गेलं? हा, आता बघा आपण जो टेबल काढलो, टेबल, हा, या टेबल मध्ये ऍडल्ट साठी मी काय म्हणलं? ए ब्लड ग्रुप असेल तर अँटीबॉडी अँटीबॉडी. पण जर समजा यालाच तुम्ही फॉर चाइल्ड, जर एखादं बाळ घेतलं, त्याचा ब्लड ग्रुप ए आहे, अँटीजन ए, अँटीबॉडी अँटीबी. आणि जर लहान बाळ असेल तर देयर विल बी नो अँटीबॉडी. जरी ब्लड ग्रुप ए असेल तरी अँटीजन ए असेल, अँटीबॉडी लहानपणी असणार नाही. जन्मलेल्या बाळामध्ये अँटीबॉडी असणार नाही. ब्लड ग्रुप बी आहे म्हणजे अँटीजन बी, ऍडल्ट मध्ये अँटीबॉडी अँटी ए, पण चाइल्डहुड मध्ये अँटीबॉडी नो अँटीबॉडी. ब्लड ग्रुप ए बी, अँटीजन ए बी, अँटीबॉडी असेल का? नाही. आणि इथं सुद्धा देयर विल बी नो अँटीबॉडी. आणि याच्यासाठी सुद्धा नो अँटीबॉडी. याचा अर्थ मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकवला. काय कन्सेप्ट? इन चाइल्डहुड कंडिशन, व्हेन द बेबी इज अ न्यूबॉर्न बेबी, जन्मलेल्या बाळाच्या आरबीसी वर अँटीजन ए असेल, बी असेल, ए बी असेल, काहीच नसेल. Whatever may be the antigen on the surface of RBC for a newborn child, there will be no antibody. Antibody असणार नाही. म्हणजे म्हणून जो क्वेश्चन तयार केला होता आपण, काय क्वेश्चन होता? सगळ्यात अवघडचा क्वेश्चन की बाबा एक न्यूबॉर्न चाइल्ड ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे, तर त्याच्याकडे अँटीजन एक्स आणि अँटीबॉडी वाय, म्हणजे अँटीजन ए आणि अँटीबॉडी नो अँटीबॉडी, अँड दॅट इज द करेक्ट आन्सर. बस हेच आपण बघायचं आहे. 11th मध्ये जे मुलं आहेत ते खूप सारे कन्फ्युज असतात. खूप साऱ्या सोप्या कन्सेप्टला आपण लक्षात ठेवू शकत नाही. मग आम्ही स्टार क्लासेस मध्ये काय शिकवतो याचं एक छोटंसं एक्झाम्पल बघू. आम्ही छोट्या छोट्या कन्सेप्ट शिकून याच्या पुढे आम्ही फ्रिक्वेंटली तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. आता मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारणार आहे, त्याचा आन्सर मला तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. आणि माझी अजून एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला याच्या पुढे कुठल्या टफ पॉइंटला एक्सप्लेन करायचंय, कुठले बीट एक्सप्लेन करायचे, कुठले चॅप्टर एक्सप्लेन करायचे ऑनलाईन या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीज मध्ये, हे प्लीज तर मेन्शन करा. आम्ही 101% ऍज अ स्टार क्लास तुम्हाला मदत करू.